नमस्कार मित्रांनो, चला सुरुवात करूया 2025 ची, तेही सॅमसंग बरोबर. नवीन मॉडेल जो लॉन्च करणार आहे सॅमसंग, तो आहे त्यांचा फ्लॅगशिप एस सिरीजचा सेगमेंट फोन S25 अल्ट्रा. मागच्या वेळी जो S24 अल्ट्रा त्यांनी लॉन्च केलता, त्या S24 अल्ट्राला मून फोन क्लिअरली एकदम पिक्चर क्लिअर क्लिक करू शकता वगैरे सर्व गोष्टीमध्ये तो हिट झाला. पण जो S25 अल्ट्रा आता ते लॉन्च करत आहेत, कम्पॅरेटिव्हली S24 अल्ट्रा आणि S25 अल्ट्रा यांच्यात काय फरक आहे आणि S24 अल्ट्रा पेक्षाही S25 अल्ट्रा धमाकेदार लॉन्च करून धमाकेदार सेल होतो का आणि सक्सेस तेवढा मिळतो का, याच्यावरती आपण एकदा विश्लेषण करू. तर आता याचे प्रोडक्टची जी माहिती आहे तुम्हाला मी देतो. एक तर ह्याचे डिझाईन बद्दल आपण बोलूया. कम्पॅरेटिव्हली S24 अल्ट्रा, S25 अल्ट्रा खूप चांगल्या प्रकारे डिझाईन केला आहे. सॅमसंगने त्यांच्या चुकातनं शिकण्यासारखं करेक्शन याच्यामध्ये केलं आहे. लाईक तुम्ही आधी फोटो काढताना, जेव्हा फोटो काढायचे तेव्हा सॅमसंगचे जे एजेस होते कॉर्नरचे बॉडीचे, टायटॅनियम बॉडीचे, ते तुमच्या हाताला किंवा पामला सारखे टच करत होते किंवा अनकम्फर्टेबल फील होत असायचं. पण सॅमसंगनी त्या गोष्टीला नोटीस करून त्यांनी S25 अल्ट्राची डिझाईन एकदम सुपर्ब केली आहे. तर आता तुम्हाला फोटो काढताना किंवा हँड अँड फील करताना तो फोन एकदम कम्फर्ट झोन मध्ये दिसेल आणि तुम्ही तुमचा फोटो मुवमेंट किंवा व्हिडिओ मुवमेंट एन्जॉय करू शकता. तर आता डिस्प्ले बद्दल बोलायचं झालं तर 6.9 इंचचा S25 अल्ट्राचा डिस्प्ले आहे. ब्राईटनेस ही खूप छान दिली त्यांनी. प्लस त्यांचा जो प्रायमरी कॅमेरा आहे तो 200 मेगापिक्सल आहे. त्याच्यानंतर त्याच्यात एक नवीन कॅमेरा त्यांनी दिलेला आहे, तो म्हणजे अल्ट्रा वाईड कॅमेरा. अल्ट्रा वाईड कॅमेरा हा 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकदम बेस्ट अल्ट्रा व्ह्यू क्लिक त्याच्यामधनं करू शकता आणि सर्व प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते क्लिअरली त्याच्यात रेकॉर्ड होऊ शकतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लो लाईट कॅमेरा, तुम्ही रात्रीचे जे फोटोज वगैरे काढत असाल तर त्याच्यामध्ये एकदम छान प्रकारे फोटो क्लिक होऊ शकतात. त्याच्यानंतर स्टेबिलायझेशन दिलंय त्याच्यामध्ये, जे स्टेडी स्टेबिलायझेशन मध्ये तुमचे फोटो फास्ट मुवमेंट वाले काही असतील शूट्स, ते एकदम क्लिअरली शूट होऊ शकतात विथ व्हिडिओ रेकॉर्डिंग 8K आणि 60 FPS चा ऍडव्हान्स स्टेबिलायझेशन त्याच्यामध्ये दिलेला आहे. चिपसेटचं बोलले जावं त्याच्यामध्ये, तर चिपसेट जो होता S24 अल्ट्रा मध्ये तो एक्झॉनेस होता 2500. आता जो सॅमसंग प्लॅन करत आहे, हे रुमर्स आहेत, अजून याच्यावरती कन्फर्मेशन नाही आलं, तो असेल कदाचित स्नॅपड्रॅगन जनरेशन 4चा, स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 4. आणि मेमरीचं बोललं जाईल तर सॅमसंग 12 जीबीचा रॅम S24 अल्ट्रा मध्ये देत होते. S25 अल्ट्रा मध्ये 16 जीबीचे रॅम देतात विथ त्यांचं स्टँडर्ड जे स्टोरेज आहे मेमरीचं ते 256 जीबी किंवा 512 जीबी आणि मॅक्स टू मॅक्स 1 TB पर्यंत जाऊ शकतो. जर AI फीचर्स बद्दल बोलणं जावं तर S24 अल्ट्रा पेक्षा ऑब्व्हियसली S25 अल्ट्रा मध्ये तुम्हाला जास्त AI फीचर्स मिळतील, पण तेही अजून त्यांनी कॉन्फिडेन्शियल ठेवले आहेत. रुमर्स मध्ये भरपूर काही गोष्टी बोलल्या जातात, पण एक गोष्टीची अश्योर आहे की S25 अल्ट्रा मध्ये कम्पेअर टू S24 अल्ट्रा AI चे फीचर्स भरपूर जास्त येतील. बॅटरी बद्दल बोलले जावं तर तुम्हाला 5000 mAh ची बॅटरी S25 अल्ट्रा मध्ये, S25 प्लस मध्ये 4800 ची बॅटरी, S25 मध्ये 4000 mAh ची बॅटरी तुम्हाला मिळेल. प्लस फास्ट चार्जिंग आणि 50 वॅटचा वायरलेस चार्जर ह्याला सपोर्ट आहे. OS बद्दल बोलले जाईल तर S25 अल्ट्रा मध्ये तुम्हाला Android OS 15 मिळेल विथ One UI 7.0. त्याच्यानंतर डिझाईनचं मगाशी तुम्हाला म्हणलं, बॉडी जी आहे अल्युमिनियम फ्रेमची बॉडी असेल विथ गोरिला ग्लास Victus 3. आता जो मेन चेंज झाला आहे डिझाईन बरोबर तो आहे कलर शेड मध्ये. कम्पॅरेटिव्हली S24 अल्ट्राचे तर कलर खूप छान होतेच, पण आता S25 अल्ट्रा मध्येही त्यांनी खूप छान कलर लॉन्च केलेले आहेत. S पेनचे फीचर्स इम्प्रुव्हमेंट त्यांनी केलंय, S पेनचा स्पीड त्यांनी इम्प्रुव्हमेंट केलाय. आता आपण S24 आणि S24 प्लस आणि S25 आणि S25 प्लस यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर सर्वांचे लुक आणि फील एकदम सेम आहेत. त्यांच्यामध्ये साईज मध्येही काही फरक नाहीये आणि लुक मध्येही काही फरक नाहीये. डिझाईन ही ऑलमोस्ट त्यांची सेमच आहे, ब्लेझर्स ही सेम आहेत. त्याच्यामुळे त्या फोनमध्ये फक्त कलर चेंजेस जर सोडले तर दुसरं तुम्हाला मॅक्झिमम माझ्या मते काही चेंजेस मिळणार नाही. पण S25 अल्ट्रा डेफिनेटली या वर्षीचा बिगेस्ट सक्सेसफुल मॉडेल असू शकतो. तर आजच तुमच्या नवईच्या मोबाईल शॉपी विघ्न आता ब्रांचला व्हिजिट करा आणि तुमचा S25 अल्ट्रा सिरीजचे फोन बुक करा. थँक्यू सो मच.